ममता दिदींची सत्ता घालवण्याचं काम काँग्रेसनं पश्चिम बंगालमध्ये केलं। त्यामुळं जो पक्ष काँग्रेसच्या नादी लागलाय त्याचं अस्तित्व संपलेलं आहे। काँग्रेस हा अजगर आहे, तो आपल्या सहकाऱ्यांना गिळंकृत करतो आणि स्वतः वाढण्याचा प्रयत्न करतोय। संजय राऊत त्या अजगराचे पिल्लू झालेले आहेत आणि अजगर वाढवण्यासाठी संजय राऊत प्रयत्न करतायत, कारण संजय राऊतांना येणाऱ्या राज्यसभेच्या खासदारकीच्या निवडणुकीची चिंता आहे। नवनाथ भाई के आगे कोई बोल सकता है क्या? आज थोडी नवनाथ भाऊंची उजळणी घेऊया। उत्तर भारतातून स्टार्ट करू। जम्मू काश्मीर मधला पीडीपी हा पक्ष भाजप सोबत अलायन्स केलं आणि काही काळानंतर अलायन्स तुटलं। आज पीडीपीची काय स्थिती आहे? पक्ष मरणासन्न अवस्थेत पोहोचलाय। थोड खाली या पंजाब शिरोमणी अकाली दल अनेक वर्षांपासून भाजप सोबत युतीमध्ये। 2020 साली शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून शिरोमणी अकाली दलाने भाजप सोबत फारकत घेतली। आज शिरोमणी अकाली दलाची स्थिती इतकी नाजूक आहे की पुढच्या वर्षी पंजाबमध्ये इलेक्शन आहेत, पण त्यांचं नाव सुद्धा शर्यतीत नाही। थोडं साईडला या हरियाणा जेजेपी दुष्यंत चौटाला 2019 साली सरकार बनवण्यासाठी भाजपला 10 ते 12 जागांची गरज होती। ती गरज जेजेपीने भरून काढली आणि 2024 साली झालेल्या निवडणुकीत जेजेपीला मिळाला मोठा भोपळा, भाजपचा अलायन्स पार्टनर। आता महाराष्ट्रात या। महाराष्ट्रात शिवसेनेने भाजप सोबत युती करून भाजपला त्यांचे पाय पसरवायला मदत केली आणि भाजप नावाच्या या अजगराने हळूहळू शिवसेना पक्षालाच खाल्लं। त्याचे 2 तुकडे केले आणि 1 तुकडा त्यांच्या सोबत आहे आणि त्या तुकड्याचं काय होणार हे तुम्हाला, आम्हाला आणि शिंदे साहेबांना सुद्धा माहित आहे की हा अजगर एक ना एक दिवस या शिवसेनेला सुद्धा गिळंकृत करून टाकणार। थोडं साईडला या बिहार, ज्या जेडीयू सोबत अनेक वर्षांपासून युतीमध्ये आहे भाजप। मागच्याच वर्षी झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या वेळी नितीश कुमारांचा चेहरा प्रोजेक्ट करून निवडणुका जिंकल्या आणि आता त्यांनाच हटवून भाजपचे सम्राट चौधरी हे मुख्यमंत्री झाले। अजून एक मित्रपक्ष गिळंकृत केला। थोडं खाली या ओडिसामध्ये 2009 पर्यंत भाजप आणि बिजू जनता दल हे दोघं युतीत होते। त्यानंतर त्या दोघांची फारकत झाली आणि आता त्याच भाजपने त्याच्या जुन्या मित्र पक्षाला खाऊन टाकलं। लेटेस्ट हॉट टॉपिक पश्चिम बंगाल। एक वेळेच्या ममता बॅनर्जी या भाजपच्या मित्र पक्ष राहिलेल्या तृणमूल काँग्रेसला भाजपने आज खाऊन टाकलं। आसाममध्ये या आसाम गण परिषद या पक्षासोबत युती करून आसाममध्ये शिरकाव केला आणि हळूहळू स्वतःचे पाय पसरवले आणि आसाम गण परिषदेला अगदीच नाममात्र करून टाकलं। तीच स्थिती आंध्र प्रदेश मधल्या तेलुगू देसम पार्टी सोबत। महाराष्ट्राच्या खाली गोव्यात या महाराष्ट्रवादी गोमंतकवादी पार्टी नावाचा एक पक्ष होता। त्या पक्षाचा आधार घेऊन भाजप गोव्यात घुसलं आणि हळूहळू त्याच पक्षाला खाऊन टाकलं। आज महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचं नाव सुद्धा कोणी घेत नाही। आता तमिळनाडूमध्ये या तमिळनाडूमध्ये AIDMK सोबत युती केली आणि हळूहळू त्या AIDMK मध्येच फूट पडली आणि त्या पक्षाचे 2 शक्ल झाली आणि त्या पक्षाचा आधार घेऊन हळूहळू भाजप तमिळनाडूमध्ये विस्तारण्याचा प्रयत्न करत आहे। उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, पश्चिमेपासून पूर्वपर्यंत भाजप नावाच्या अजगराने हळूहळू सगळे मित्रपक्ष खाऊन टाकले। ही लिस्ट एवढ्यासाठीच की नवनाथ भाऊंना थोडी आठवण व्हावी, मागच्या इतिहासाची उजळणी व्हावी म्हणून। बाकी नवनाथ भाऊ के आगे कोई बोल सकता है क्या?